रेकॉर्डिंग. बघा, कालपर्यंत आपण डिझोल्युशन म्हणजे काय, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या दोन कशा त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे या गोष्टी समजून घेतल्या होत्या. म्हणजे आपण मुळात डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्यामधला डिझोल्युशन ऑफ फर्म आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप याच्यामधला डिफरन्स देखील समजून घेतला. आता हे डिझोल्युशन म्हणजे फर्म बंद करताना किंवा फर्म विसर्जित, फर्मचं समापन, फर्मचा बिझनेस क्लोज डाऊन करत असताना दोन मेथड आहेत. त्याच्यामध्ये एक सिंपल डिझोल्युशन आणि डिझोल्युशन अंडर इन्सॉल्व्हन्सी पोझिशन. मग इन्सॉल्व्हन्सी पोझिशन मध्ये वन पार्टनर इन्सॉल्व्हंट, टू पार्टनर इन्सॉल्व्हंट, ऑल पार्टनर इन्सॉल्व्हंट अशा 3 सब पोझिशन आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पण आधी आपल्याला सिंपल डिझोल्युशन म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर हे रीड करतो, समजून घेऊ आणि पुढे जाऊया. चालतंय ना? हो सर. ओके, एक मिनिट हा. पहा, when all partners of partnership firm are solvent, कोणत्या पोझिशन मध्ये असते की ज्या वेळेस सगळे पार्टनर सॉल्व्हंट म्हणजे काय, ते त्यांचं कर्ज फेडू शकतात अशा आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत, म्हणजे ते दिवाळखोर नाही आहेत. त्याला आपण सॉल्व्हन्सी पोझिशन असं म्हणणार त्यांची. तर वेन ऑल पार्टनर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आर सॉल्व्हंट अँड दे डिसाइडेड टू डिझॉल्व देअर फर्म ड्यू टू एनी रिझन, म्हणजे काय, ते त्यांचं कर्ज फेडू शकतात पण त्यांनी काय ठरवलं की त्यांची फर्म जी आहे ती डिझॉल्व करायची ठरवली. मग त्याचं कारण काही असू शकतात, एनी रिझन. इट कॉल सिंपल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सिंपल डिझोल्युशन परत एकदा सांगतो, डिझोल्युशन ज्या वेळेस सॉल्व्हन्सी पोझिशन म्हणजे काय, पार्टनर्स जे आहेत ते सॉल्व्हंट आहेत. सॉल्व्हंट म्हणजे काय, त्यांचं जे कर्ज आहे ते फेडण्यास सक्षम आहेत, त्यांच्याकडे तेवढी संपत्ती आहे की ते त्यांच्यावरील कर्ज फेडू शकतात. म्हणजेच त्यांची पोझिशन काय आहे, सॉल्व्हन्सी आहे, म्हणजे ते सॉल्व्हंट आहे. आणि तरी सुद्धा ते काय करतात की आता आपल्याला पुढे बिझनेस करायचा नाही असं ठरवतात आणि व्यवसाय काय करतात, बंद करतात, म्हणजे बिझनेस बंद करतात, पार्टनरशिप फर्म क्लोज करायचं ठरवतात. त्यावेळेस त्याला सिंपल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणणार. कळते का सिंपल डिझोल्युशन म्हणजे काय? हो सर. बघा, याच्यामध्ये अंडर सिंपल डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म फॉलोविंग अकाउंट आर ओपन इन द बुक्स ऑफ फर्म, म्हणजे फर्मच्या पुस्तकात आपण ज्यावेळेस सिंपल डिझोल्युशन करूया त्यावेळेस खालील अकाउंट तयार केले जातात. पहिल्यांदा म्हणजे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट कोणता अकाउंट आहे मी तुम्हाला काल सांगितलं, तो कोण सांगू शकतंय? नॉमिनल अकाउंट. बरोबर, कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. रिअलायझेशन अकाउंट का म्हणायचं त्याला कोण सांगू शकतंय का? आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट का म्हणायचं? असेंट्री व्हॅल्यू होतात. बरोबर. आणि रिअलायझेशन का म्हणायचं, कारण की असेट सोल्ड केले जातात, म्हणजे त्यांची व्हॅल्यू जी आहे ती रिअलायझेबल व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते आणि ती त्या ठिकाणी लिहिली जाते. बिझनेस मध्ये पुढे असेट त्या दाखवल्या जात नाहीयेत, त्यामुळे हे रिअलायझेशन अकाउंट तयार केलं जातं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल अकाउंट एक तयार केलं जातं. पार्टनर्स करंट अकाउंट कधी तयार करतो, ज्या वेळेस आपल्याला पार्टनर करंट अकाउंटचा प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स दिलेला असतो. याचा अर्थ काय की त्यांनी पार्टनर्सचं कॅपिटल मेंटेन करण्यासाठी कोणती मेथड यूज केलेली असेल? कॅपिटल मेथड. बरोबर, फिक्स कॅपिटल मेथड, त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल मेथड. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, अशा दोन मेथड आहेत. त्याच्यानंतर पार्टनर्स लोन अकाउंट. जर तुम्हाला बॅलन्स शीटला एखाद्या पार्टनरचं लोन दिसत असेल तर त्या पार्टनरचं लोन अकाउंट तयार करायचं. काल मी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवली होती, त्याच्यामध्ये पार्टनरचं लोन दिसतं बघा, लोन असेल लॅबिलिटी साइडला, तर ते लोन अकाउंट स्पेशल ओपन करायचं आणि कॅश किंवा
बँक अकाउंट. हे दोन जे अकाउंट आहेत ना, हे कधीतरी ओपन करावे लागते. म्हणजे काय नेसेसरी, म्हणजे त्यांची आवश्यकता असेल तर. नाहीतर जनरली आपल्याला रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हे 3 अकाउंट कंपल्सरी ओपन करावे लागणार आहे. कळते ना कोणते अकाउंट ओपन करावे लागणार आहेत कंपल्सरी? हो सर. ओके. आता त्याच्यामधलं पहिला जो आहे ते आहे रिअलायझेशन अकाउंट. या रिअलायझेशन अकाउंट विषयी थोडंसं समजून घेऊ, की त्यांनी आपल्याला रिअलायझेशन अकाउंट म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. वाईल प्रिपेरिंग रिअलायझेशन अकाउंट, ऑल सन्ड्री असेट अँड ऑल थर्ड पार्टी लॅबिलिटी आर ट्रान्सफर्ड. आता हे जे रिअलायझेशन अकाउंट तयार करतो ना आपण, आता तुम्हाला थोडक्यात ते रिअलायझेशन अकाउंट कसं असतं ते दाखवतो. इथं अशा पद्धतीचं, एकच मिनिट. हे आहे तुमचं रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशनची आहे डेबिट साइड आणि ही आहे क्रेडिट साइड. आता या रिअलायझेशन अकाउंटला काय करावं लागतं ते सांगतो मी. की रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला सगळ्या फिक्स असेट आणि करंट असेट. मग फिक्स असेट कोणत्या? लँड अँड बिल्डिंग. पण आपण लिहिताना काय म्हणणार? टू लँड अँड बिल्डिंग, टू फर्निचर, मशिनरी, टू मशिनरी, टू स्टॉक, टू डेटर्स, टू बिल्स रिसिवेबल. सॉरी, बिल्स रिसिवेबल. ह्या असेट काय करायच्यात? ज्या बॅलन्स शीटला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूला. बॅलन्स शीटला फर्निचर 100 रुपये, मशिनरी 1000 रुपये, स्टॉक 500 रुपये, जी व्हॅल्यू असेल असेटची, ती असेटची व्हॅल्यू म्हणजेच काय? ह्या सगळ्या असेट कोणत्या व्हॅल्यूला लिहून घ्यायच्या? बुक व्हॅल्यूला. बुक व्हॅल्यू म्हणजे काय? बॅलन्स शीटला म्हणजे काय असेल? बुक व्हॅल्यू. कळतंय ना? बुक व्हॅल्यूला कशा लिहून घ्यायच्या त्या? हो सर. ओके. आणि क्रेडिट साइडला सगळ्या लॅबिलिटी, लॅबिलिटी कोणत्या असतील सांगा बरं? बघा लॅबिलिटी कोणत्या असतील हा प्रश्न विचारायचं कारण असं होतं की काल मी तुम्हाला 2 प्रकारच्या लॅबिलिटी सांगितल्या होत्या. कोणत्या 2 प्रकारच्या सांगा? ओनर्स लॅबिलिटी, आउटसाइड लॅबिलिटी. ओनर्स लॅबिलिटी आणि आउटसाइडर्स लॅबिलिटी. बरोबर. मग ओनर्स लॅबिलिटी घ्यायच्या नाहीत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला फक्त जे आउटसाइडर लॅबिलिटी. आउटसाइडर लॅबिलिटी म्हणजे काय? क्रेडिटर्स, त्याच्यानंतर बँक लोन, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, त्याच्यानंतर बिल्स पेएबल, त्याच्यानंतर बँक लोन लिहूया. बँक लोन. या लॅबिलिटी काय कराव्या लागतात? लिहून घ्याव्या लागतात. कळतंय का मी काय सांगतोय? या सुद्धा असेट बुक व्हॅल्यूला लिहिल्या, म्हणजे या सुद्धा कोणत्या व्हॅल्यूला लिहिणार आपण? बुक व्हॅल्यूला. बुक व्हॅल्यूलाच. बरोबर, बुक व्हॅल्यूलाच लिहिणार. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिली स्टेप जी असणार आहे ते रिअलायझेशन अकाउंट जे तयार केले, त्या रिअलायझेशन अकाउंटला जेवढ्या तुमच्या असेट आहेत त्या असेट घ्यायच्या. फक्त ह्या असेट कोणकोणते असेट घेणार नाहीत, म्हणजे ज्या असेट घ्यायच्या नाहीत त्या असेटची नाव लिहितो अकाउंट, किंवा बँक अकाउंट आपण घ्यायचं नाही, म्हणजे त्याचा बॅलन्स घ्यायचा नाही. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, P&L अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर ते घ्यायचं नाही. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स घ्यायचं नाही. ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घ्यायचं नाही. एक्सपेन्सेस असे काही आयटम आहेत की जे काय करायचे, घ्यायचे नाहीत. ते कोणकोणते घ्यायचे नाहीत ते मी तुम्हाला सांगेल पुढे गेल्यानंतर. आणि आपल्याला कळतात की प्रॉब्लेम मध्ये काय घ्यायचं आणि काय नाही. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटला पहिले जे वाक्य त्यांनी सांगितलं होतं ना या ठिकाणी, ते समजून सांगायचं मत होतं मला. वाईल प्रिपेरिंग रिअलाइज अकाउंट, ऑल सन्ड्री असेट
अँड ऑल थर्ड पार्टी लायबिलिटीज. कळलं ना? सन्ड्री ऍसेट कुठं लिहिणार आपण रिअलायझेशन अकाउंटच्या सगळ्या डेबिट साइडला, आणि ऑल थर्ड पार्टी लायबिलिटीज कुठं लिहिणार रिअलायझेशनच्या क्रेडिट साइड. क्रेडिट साइडला आर ट्रान्सफर, म्हणजे त्या ठिकाणी त्या काय करून घ्यायच्या ट्रान्सफर करून घ्यायच्या. हे पहिल्या वाक्यात सांगितलंय. रिअलायझेशन इज प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग असेट इनटू कॅश. रिअलायझेशन म्हणजे काय त्यांनी सांगितलंय ही एक प्रक्रिया आहे. कन्व्हर्टिंग असेट इनटू कॅश म्हणजे मालमत्तेचं रूपांतर पैशामध्ये म्हणजे रोख रकमेमध्ये करण्याची ही एक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेला आपण काय म्हणणार रिअलायझेशन असं म्हणणार. कळतंय का सर्वांना? हो सर. ओके. असेट रिअलाइज आर क्रेडिटेड. बघा, असेट रिअलाइज ज्या वेळेस मी शब्द वापरला ना, असेट कधी कन्वर्ट होते कॅश मध्ये? ज्या वेळेस माझ्याकडे 10,000 रुपयाचा फोन आहे आणि तो मी 10,000 रुपयाला विकेल त्यावेळेस मला ते 10,000 रुपये भेटतील ना? हो. हो. म्हणजे हो. माझी जी असेट आहे ती असेट मी काय केली सोल्ड केली तर ती कन्वर्ट होईल इनटू कॅश. बरोबर? हो. म्हणजे ज्या वेळेस मी तुम्हाला शब्द रिअलाइज असा म्हणल त्यावेळेस त्याचा मागचा जो गुपित अर्थ असणार आहे, रिअलाइज म्हणजे असेट काय केली सेल केली विकले. किंवा असेट विकली. विकूनच. रिअलायझेशनचं मिनिंग काय सांगितले? रिअलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग असेट इनटू कॅश. म्हणजे रिअलायझेशन एक अशी प्रक्रिया आहे की तुमची मालमत्ता रोख रकमेत रूपांतर करण्याची प्रक्रिया. मग रोख रकमेत मालमत्तेचं रूपांतर कधी होईल? ज्या वेळेस ती मालमत्ता आपण विकेल त्यावेळेस आपल्याला पैसे भेटतील. म्हणजेच काय रिअलायझेशन म्हणजे इनडायरेक्टली सोल्ड ऑफ असेट. आणि मी हे तुम्हाला काल सांगितलं होतं, असेट रिअलाइज करणे म्हणजे काय करणे? असेट विकणे. बरोबर का? हो. ओके. म्हणजे मी रिअलाइज ज्यावेळेस शब्द वापरेल त्यावेळेस त्याचा अर्थ काय असणार आहे? असेटची विक्री केलेली असणार आहे किंवा असेट आपण सोल्ड केलेले असणार आहे. आता मला या ठिकाणी त्यांनी जे पुढचं वाक्य सांगितले ना इथनं पुढचं, असेट रिअलाइज आर क्रेडिटेड अँड लायबिलिटी सेटल आर डेबिटेड. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की ज्या वेळेस व्यवसाय बंद केला जातो त्यावेळेस व्यवसायाची सर्व देणी म्हणजे ज्या लायबिलिटी आहेत त्या काय केल्या जातात सांगा? पेड केले जातात. पेड केल्या जातात. व्हेरी गुड. पण पेड करताना कशा पेड करायच्या? बोला, चुकलं तरी चालते, मला काय हरकत नाही. कशा पेड करणार पेड करताना? असेट सेल करून. बरोबर. असेट, अगदी बरोबर. असेट काय करून? विक्री करून. बरोबर ना? मग असेट विक्री करणे म्हणजे असेट काय करणे? सेल करणे. रिअलाइज करणे. असेट काय करणे? रिअलाइज करणे. आणि लायबिलिटी पेड करणे म्हणजे त्याचा शब्द त्याचा अर्थ या ठिकाणी लायबिलिटी सेटल करणे. लायबिलिटी काय करणे? सेटल करणे म्हणजे पेड करणे. आता याच्यामध्ये दुसऱ्या स्टेपला काय होतं? मी तुम्हाला पहिल्या स्टेपला हे सांगितलं की या सगळ्या ज्या असेट आहेत आपल्याला बॅलन्स शीटला दिलेल्या, त्या सगळ्या असेट काय करतो आपण? या डेबिटला लिहून घेतो. काय करतो? डेबिटला. आणि सगळ्या लायबिलिटी क्रेडिटला लिहून घेतो. आणि ह्या असेट विक्री ज्या वेळेस केली जाते त्यावेळेस काय येते आपल्याकडून? असेट विकल्यामुळं कॅश येते. कॅश किंवा बँक थ्रू ते पैसे येतील. हा, त्यावेळेस आपण काय करणार? बाय कॅश किंवा एकच मिनिट, बाय कॅश किंवा ऑब्लिक करून त्याला बँक म्हणू आपण, बँक अकाउंट लिहिणार. आणि ज्या ज्या असेट विकलेल्या आहेत, उदाहरण आपण लँड अँड बिल्डिंग विकली, फर्निचर विकलं, म्हणजे काय केलं आपण? असेट विक्री केली. फर्निचर विकलं, बरोबर. डेटर्स विकले, बिल्स रिसिवेबल विकले, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांच्या अमाऊंट इनरला लिहून यांची टोटल आपण आउटरला लिहिली. आणि हे इकडे आपण बाय कॅश म्हणले, ही जी टोटल आलेली आहे हे कुठं लिहिलं आपण? आपल्या कॅश अकाउंटच्या इकडे क्रेडिटला म्हणल्यावर कॅशच्या डेबिटला. डेबिट, कॅश अकाउंटच्या डेबिटला काय म्हणून आपण? टू रिअलायझेशन अकाउंट.
व्हेरी गुड. टू रिअलायझेशन अकाउंट म्हणजे असेट विक्री केल्यावर किंवा असेट रिअलाइज केल्यावर एंट्री काय होईल मला सांगा. आता तुम्हाला माहित झालं रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं आणि कॅशच्या डेबिटला लिहायचं. एंट्री सांगा मला, जनरल एंट्री बघू जमते का तुम्हाला. Cash Realization account account debit credit. to realization account credit. व्हेरी गुड. कॅश अकाउंट संपला विषय, काहीच अवघड नाही. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बरोबर. हा, ही तुम्हाला आता मला ती एंट्री पुढे जाऊन सांगायची, ते सुद्धा तुम्हाला लिहून द्यायचंय. पण मी एक्सप्लेनेशन देताना तुम्हाला आता हे कळलं की कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन ही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एंट्री करावीच लागणार आहे. त्यामुळे लक्षात राहायचे. असेट विकल्या, कॅश आली, कॅश डेबिट, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. क्लिअर का सर्वांना? हो सर. हो सर. ओके. आता बघा, असेट विकून पैसे आले म्हणजे असेट विकल्यामुळे आपण त्या लिहिल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला. जर लॅबिलिटी पेड केल्या तर रिअलायझेशनच्या कुठं लिहिणार? Debit side ला. डेबिट साइडला. काय म्हणणार डेबिट साइडला? लॅबिलिटी पेड केल्यामुळे आपल्याकडून काय गेले? Cash. कॅश गेली. म्हणून आपण कॅश गेली. हा, म्हणून आपण रिअलायझेशनच्या डेबिटला म्हणणार टू कॅश ऑब्लिक बँक थ्रू पेड केले असेल तर. आणि जी लॅबिलिटी पेड केली, उदाहरणार्थ क्रेडिटर्सचे पैसे दिले, बिल्स पेबल दिलं, बँक लोन दिलं, बँक लोन, आणि या सगळ्याची टोटल इनरला घेऊन याची आउटर आपण याची टोटल आउटरला लिहिणार. आणि याची जनरल एंट्री काय होईल रे बाळांनो? इथं रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिलंय आणि त्याला म्हटले टू कॅश, म्हणजे कॅश अकाउंटचे कुठं लिहावं लागेल? Credit side ला. क्रेडिट साइडला लिहावं लागेल. बरोबर ना? म्हणजेच आता याची एंट्री काय होईल मला सांगा. Cash account Realization account debit to cash oblique bank account credit. व्हेरी गुड. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. काय? लॅबिलिटी पेडची एंट्री होणार. आणि असेट रिअलाइजच्या दोन्ही एंट्री तुम्ही मला सांगितल्या. इथं आपलं जवळजवळ तुमचं निम्मा प्रॉब्लेम संपलेला आहे. एवढंच आहे याच्यामध्ये, असं काय अवघड नाही. बघा, मला हेच सांगायचं होतं. त्यांनी हे जे वाक्य सांगितलं होतं ना, काय सांगितलं होतं बघा, द असेट रिअलाइज आर क्रेडिटेड, म्हणजे असेट विकल्या तर रिअलायझेशन अकाउंटचे कुठं लिहिणार? Credit side ला. हा, आणि लॅबिलिटी जर पेड केल्या तर रिअलायझेशन अकाउंटचे कुठं लिहिणार? Debit side. डेबिट साइडला. ही दुसरी स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय सांगितलं तुम्ही? सगळ्या असेट कुठं लिहून घ्यायच्या रिअलायझेशनच्या? Debit ला. आणि सगळ्या लॅबिलिटी कुठं लिहायच्या? Credit ला. क्रेडिट. असेट रिअलाइज केल्या, असेट विकल्या तर विरुद्ध पहिल्यांदा डेबिटला लिहिल्या, आता रिअलायझेशनचं कुठं लिहिणार? Credit ला. क्रेडिटला लिहिण. आणि लॅबिलिटी पेड केल्या, पहिल्यांदा क्रेडिटला लिहिल्या रिअलायझेशनच्या, आता कुठं लिहिणार दुसऱ्या स्टेप मध्ये? डेबिटला. व्हेरी गुड. हा, आता हे करण्याचा पर्पज काय? द पर्पज ऑफ दिस अकाउंट इज टू शो द गेन, म्हणजे हे अकाउंट निर्माण करण्याचा किंवा अकाउंट तयार करण्याचा मुख्य हेतू काय आहे? द पर्पज ऑफ दिस अकाउंट इज टू शो गेन. गेन म्हणजे काय? प्रॉफिट और लॉस ऑन रिअलायझेशन अँड इज देअर फॉर अ नॉमिनल अकाउंट. बघा, हे सगळं करण्याचा मुख्य पर्पज काय आहे? की तुम्हाला बिझनेस मध्ये प्रॉफिट झाला, म्हणजे रिअलायझेशन असेटची खरेदी विक्री करताना काय झाला, प्रॉफिट झाला की लॉस झाला, हे शोधणे होय. आता हे कसं शोधलं जाऊ शकतं? एका साध्या सिंपल उदाहरणावरनं सांगतो. मी तुम्हाला दोन लॅबिलिटीज आहेत अशा सांगतो. हे आपलं काय आहे? रिअलायझेशन अकाउंट आहे. हे काय आहे? रिअलायझेशन अकाउंट. ही त्याची डेबिट साइड आहे, ही त्याची क्रेडिट साइड आहे. माझ्याकडे एक आहे फर्निचर नावाचे असेट. फर्निचर हे काय असेट साइडला दिसते? मी सुरुवातीला रिअलायझेशनच्या डेबिटला लिहून घेतलं फर्निचर 1000 रुपये. आणि एक लॅबिलिटी आहे म्हणून ती क्रेडिटला लिहून घेतली बाय क्रेडिटर्स, ते घेतले 800 रुपये. ते काय घेतले? 800 रुपये. आता लक्ष द्या काय होते बघा. आता फर्निचर मी विकलं म्हटल्यानंतर मी कुठं लिहिणार? रिअलायझेशनच्या डेबिटला का क्रेडिटला? दुसऱ्या स्टेप मध्ये क्रेडिटला. क्रेडिटला. विकून माझ्याकडे पैसे आले, त्याला म्हणणार बाय कॅश अकाउंट, अंडरलाईन करणार, खालच्या ओळीला लिहिणार फर्निचर
अशा बऱ्याच असेट असतील आणि हे विकताना मी विकले 1100 रुपयाला. कितीला विकलं? 1100 ला. आणि हे कॅशच्या मी कुठं लिहिल? डेबिटला लिहिल. आणि आता ही बाय क्रेडिटर्स ही लॅबिलिटी पेड केली मी. पेड केली की कुठं लिहितो? रिअलायझेशनच्या डेबिटला. डेबिटला डेबिटला लिहिणार. काय लिहिणार? काय लिहिणार? टू कॅश. त्याला अंडरलाईन करणार, त्याच्या खाली लिहिणार क्रेडिटर्स आणि आउटरला मी 800 रुपये लिहितो. आता अशा अनेक लॅबिलिटी असेल त्यांची टोटल आपण आउटरला लिहिणार 800 रुपये लिहिणार. आता हे अकाउंट मला क्लोज करायचंय. क्लोज करताना एक गोष्ट लक्षात घ्या बघा, हे 800 आणि हे 1100 झाले 1700 रुपये. आणि इकडे पण बघा हे 1000 आणि थोडक्यात इकडची जास्त नाही, 1700 नाही होणार, 1900 होईल ना रे बाळांनो? हा 1900. 900 आणि हे 1000 टोटल 1800. म्हणजे क्रेडिट साइड मोठी, मी लिहिणार 1900, त्यातनं 1800 वजा झाले, किती राहिला माझा प्रॉफिट? 100. 100 रुपये. कळतंय का? 100 रुपये राहिले. याला काय म्हणणार आपण? टू पार्टनर्स कॅपिटल. आता हे असं का केलं ते पण सांगतो. उदाहरणार्थ आता लक्षात घ्या, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपण रिअलायझेशनच्या ऐवजी, रिअलायझेशन अकाउंट तयार करण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करू. कोणतं? रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशनला सुद्धा फायदा तेवढाच होणार आहे. बघा आपल्याकडे जी असेट होती फर्निचर, रिव्हॅल्युएशनला काय करतो आपण? असेटची व्हॅल्यू किती आली? आधी होती 1000 रुपयाची, आता ती कितीची झालेली आहे? 1100 रुपयाची. किती झाली? 1100 झाली. बरोबर ना? ओके. मग आपण हा 100 रुपये फायदा कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला लिहिणार. बरोबर? बरोबर का? हो. आणि आपल्याकडे लॅबिलिटी होती 800 रुपयाची, आता ती पेड करताना तिची व्हॅल्यू काय झाली का बघा? 800 रुपये दिसते. तिचे कमी जास्त व्हॅल्यू झाली का? नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपण या ठिकाणी ती लॅबिलिटीची व्हॅल्यू कमी जास्त झाली नाही, म्हणजे आपला प्रॉफिट किंवा लॉस काय झाला का या ठिकाणी? नाही. मग तो रिव्हॅल्युएशनच्या डेटला नाही आणि क्रेडिटला नाही. मग हे जर अकाउंट क्लोज करायचं म्हणलं तर क्रेडिट साइड 100 रुपये, 30 लिहिली, डेबिटला 100 आणि तुमचं प्रॉफिट किती आला? 100 रुपये. रिव्हॅल्युएशनला सुद्धा प्रॉफिट 100 आलाय आणि रिअलायझेशनला सुद्धा 100 आलाय. पण रिव्हॅल्युएशनला असेटची टोटल व्हॅल्यू आपण घेत नाही. इथे आपण अगोदर असेटची टोटल व्हॅल्यू लिहून घेतली. का घेतली? कारण की असेट आपल्याला असेटची विल्हेवाट लावायची. आपण आता बॅलन्स शीटला असेट घेऊ शकत नाही. त्यामुळं ह्या दोन्ही अकाउंट सेम आहेत, फक्त प्रोसिजर मध्ये वेगळे. आणि ह्याला रिअलायझेशन का म्हटलं जातं ते पण मी तुम्हाला सांगितलं, की असेट रिअलाइज केल्या जातात आणि त्या रिअलायझेबल व्हॅल्यू या ठिकाणी लिहिल्या जातात, म्हणून त्याला रिअलायझेशन अकाउंट असं म्हटलं जातं. रिअलायझेशनचं अर्थ काय आहे? द प्रोसिजर ऑफ कन्व्हर्टिंग असेट इनटू कॅश, असं रिअलायझेशनचं काय आहे? मिनिंग आहे. कळतंय मी काय सांगतोय? हो, जरा किचकट वाटत असेल पण कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर आपल्याला काय अडचण येणार नाही. तर त्यांनी तेच सांगितलं होतं या ठिकाणी, की तुम्हाला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे समजण्यासाठी हे अकाउंट तयार केलं जातं. द अकाउंट इज ते आपल्याला कळतं. म्हणजे अकाउंट ज्यावेळेस क्लोज करू त्यावेळेस एक तर प्रॉफिट असेल की असेल, आणि असा प्रॉफिट किंवा लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय केला जातो? पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये शेअर केला जातो. मग तो प्रॉफिट असेल तर प्रॉफिट शेअर करणार, लॉस असेल तर काय करणार? लॉस शेअर करणार. क्लिअर का? हो सर. ओके. आणि जो डेबिट बॅलन्स असतो रिअलायझेशन अकाउंटचा, तो काय असेल? ह्या रिअलायझेशनचा प्रॉफिट असेल की लॉस? लॉस. लॉस. आणि जो क्रेडिट बॅलन्स असेल तो काय असेल? प्रॉफिट. प्रॉफिट. आणि डेबिट बॅलन्स काय असणार आहे? लॉस असणार आहे. क्लिअर का सर्वांना? पहिला पॅरेग्राफ रिअलायझेशन अकाउंटच्या बाबतीत सर्व. हो सर. अकाउंट हे माहिती सर्वांना.
मला रिअलायझेशन अकाउंटवर सरांना जोर द्यायचा होता आणि ते पूर्ण समजून सांगायचं होतं, समजलं. पार्टनर्स कॅपिटल बघा, कॅपिटल बॅलन्स ऑफ ऑल पार्टनर्स appearing in the balance side or debit side to the respective partners account. बघा त्यांनी काय सांगितले, जो कॅपिटल बॅलन्स आहे बॅलन्स शीटला, तो कॅपिटल क्रेडिट साइडला, जो तो क्रेडिट असेल तर क्रेडिट साइडला दाखवणार, आणि जर तो असेटला असेल म्हणजे काय लॅबिलिटी साइडला कॅपिटल असेल तर ते पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार. पण जर कॅपिटल बॅलन्स असेटला असेल म्हणजे असेट साइडला एखाद्या पार्टनरचं कॅपिटल दिसत असेल तर ते कुठे लिहिणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. हा, आणि ते दाखवत असताना आपण काय म्हणतो, ओपनिंग बॅलन्स आहे म्हटल्यानंतर टू बॅलन्स किंवा बाय बॅलन्स. Brought down. हा बरोबर, ओपनिंग बॅलन्स असतो त्यावेळेस तो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अँड ऑल्सो, आणि अजून रिझर्व, सगळे रिझर्व फंड, त्याच्यानंतर जनरल रिझर्व, हे जे आयटम आहेत ते सुद्धा पार्टनर्स कॅपिटलचे क्रेडिटलाच लिहितो, हे पण तुम्हाला माहिती, बरोबर ना? हो सर. ओके. हो सर. अक्युमुलेटेड प्रॉफिट लॉसेस म्हणजे सगळा साचवलेला प्रॉफिट किंवा लॉस, रिअलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉस, हे सगळं आपण पार्टनर्स कॅपिटलला शेवटी ट्रान्सफर करतो. आफ्टर मेकिंग ऑल ऍडजस्टमेंट द बॅलन्स रिप्रेझेंट द अमाऊंट ड्यू टू पार्टनर ऑर ड्यू फ्रॉम फर्म. म्हणजे हे सगळं कॅपिटल ऍडजस्टमेंट केल्यानंतर ज्या वेळेस पार्टनर अकाउंट साइड मोठी असेल तर बॅलन्सिंग फिगर कुठे दिसते पार्टनर कॅपिटलच्या? डेबिट साइडला. डेबिट साइडला दिसते. याचा अर्थ काय होतो, फर्मला कॅपिटलला तेवढे पैसे म्हणजे पार्टनरला तेवढे पैसे देणं आहेत. पण जर डेबिट साइड मोठी असेल तर बॅलन्सिंग म्हणजेच आपला बॅलन्सिंग फिगर कुठे दिसते कॅपिटल अकाउंटच्या? Credit side. क्रेडिट साइड. याचा अर्थ काय, पार्टनरने फर्मला पैसे देणे आहेत, आणि तेच त्यांनी सांगितलंय. अक्युमुलेटेड प्रॉफिट वगैरे सगळं हे झाल्यानंतर आफ्टर मेकिंग ऑल द ऍडजस्टमेंट द बॅलन्स रिप्रेझेंट अमाऊंट ड्यू टू पार्टनर. म्हणजे एकतर पार्टनरला अमाऊंट द्या किंवा ड्यू फ्रॉम पार्टनर, किंवा पार्टनर कडून काय घ्या, पैसे घ्या. The account are closed after the partners receive cash or pay cash. म्हणजेच काय, ज्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं जातं त्यावेळेस पार्टनर कडून एकतर आपल्याला पैसे भेटतील किंवा आपल्याला पार्टनरला पैसे काय करावे लागतील, पे करावे लागतील. ह्या दोन गोष्टी होऊ शकतात. पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. आता हे करंट अकाउंट कधी तयार केलं जातं, ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड अप्लाय असेल त्यावेळेस. म्हणून त्यांनी लिहिले ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन व्हेन फिक्स कॅपिटल मेथड इज गिवन. तर त्यांनी सांगितले करंट अकाउंट शो अ डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स. करंट अकाउंटचा बॅलन्स शीटला लॅबिलिटीला असेल तर तो क्रेडिट बॅलन्स असणार आहे, आणि करंट अकाउंटचा बॅलन्स जर असेटला असेल तर तो कोणता असणार आहे, डेबिट बॅलन्स असणार आहे. का? कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं ऑल असेट आर डेबिट बॅलन्स. असेटचा सगळा बॅलन्स डेबिट असतो म्हणून तो डेबिटला लिहितो, आणि लॅबिलिटीचा सगळा बॅलन्स क्रेडिट असतो त्यामुळे ते क्रेडिटला लिहिणार. ऍट द एंड क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट आर ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करून त्याचा जो बॅलन्स आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आता हे पार्टनर्स लोन अकाउंटच्या बाबतीत त्यांनी सांगितले क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं पार्टनरचं लोन ही पार्टनरची लॅबिलिटी, ही ओनरची लॅबिलिटी, ही थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे का? नाही. नाही. त्यामुळं हे आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार नाही, म्हणजे ट्रान्सफर करणार नाही सुरुवातीला. त्यामुळे याचं काय करायचं, तर याचं एक सेपरेट अकाउंट तयार करायचं. त्यांनी तेच पहिलं वाक्य सांगितलंय क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड बट इट इज पेड ऑफ थ्रू आउट अ सेपरेट अकाउंट. म्हणजे यासाठी एक काय, हे जर पेड करायचे असतील तर त्यासाठी एक सेपरेट अकाउंट तयार केलं जातं आफ्टर पेमेंट ऑफ ऑल अमाऊंट ओन टू आउटसाइडर्स. म्हणजे सगळ्या आउटसाइडर म्हणजे थर्ड पार्टीचे पैसे दिल्यानंतर
जर पैसे शिल्लक राहत असतील तर ते पैसे म्हणजे हा व्यवहार डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर लोन अकाउंट बी डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट डायरेक्टली त्यावेळेस ते पेड करायचे. आणि जर डेबिट बॅलन्स दिसत असेल तर तो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला क्लोज केल्यानंतर ट्रान्सफर करायचा. त्याच्यानंतर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हे पण खूप सोपं आहे. कॅश आणि बँक याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले ते समजून घेऊया. एकच मिनिट बघा. कॅश ऑब्लिक बँक कॅश ऑब्लिक बँक इज ओपन इन द बुक्स ऑफ फर्म हे तयार करावं लागतं. डेबिट बॅलन्स ऑफ कॅश अपेअरिंग इन द बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश किंवा बँकचा बॅलन्स दिलेला असतो. तो जो बॅलन्स आहे तो ह्या कॅश किंवा बँक अकाउंटच्या कुठल्या साइडला दाखवणार आपण डेबिट साइडला दाखवणार. काय म्हणून टू बॅलन्स Brought down. ब्रॉट डाऊन म्हणून. आफ्टर इनकॉर्पोरेटिंग ऑल अमाऊंट टू कॅश ऑर बँक म्हणजे आपल्याला आता बिझनेस मध्ये काय करायचे असेट विकायचे. असेट विकून जे पैसे आलेले असतील ते आपण कॅश अकाउंटचे कुठे लिहिणार डेबिट साइडला. डेबिटला. आणि लॅबिलिटी पेड करायच्यात. हे लॅबिलिटी पेड करून जे पैसे आलेले पैसे गेले असतील ते कुठे लिहिणार आपण Credit क्रेडिट side. साईडला. क्रेडिट साइडला. तर तेच त्यांनी सांगितले आफ्टर इनकॉर्पोरेटिंग ऑल द अमाउंट्स ऑफ कॅश ऑर बँक द बॅलन्स ऑफ धिस अकाउंट मस्ट बी इक्वल टू द अमाउंट ड्यू टू द पार्टनर. ऑल कॅश रिसिप्ट इन प्रोसेस ऑफ डिझोल्युशन इज डेबिटेड. म्हणजे आपल्याकडं ऑल कॅश रिसिप्ट म्हणजे पैसे आलेले हे सगळे कुठं लिहिणार डेबिटला लिहिणार. डिझोल्युशनच्या प्रोसेसमध्ये जे काय आपल्याकडे पैसे येतील ते डेबिटला लिहिणार. आणि ऑल पेमेंट म्हणजे आपण जे काय पैसे देईल ते कुठं लिहिणार क्रेडिट साइडला लिहिणार कॅश आणि बँक अकाउंटच्या. तर एवढंच आहे कॅश आणि बँकच्या ही प्रॉब्लेम मध्ये अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. आणि अकाउंटिंग एंट्रीज टू बी द क्लोज ऑफ बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे आता हे अकाउंटिंग एंट्री कशा करायच्या ते बघूया आपण. तर on dissolution of partnership firm the books of account are to be closed permanently. म्हणजे डिझोल्युशनच्या वेळेस आपले जे सगळे अकाउंटचे बुक्स आहेत म्हणजे प्रॉफिट आपले ते रिव्हॅल्युएशन असेल कॅपिटल अकाउंट असेल कॅश अकाउंट असेल हे सगळे काय केले जातात क्लोज केले जातात. परत त्या व्यवसायामध्ये कोणीही व्यवहार करणार नाही. त्यामुळे अकाउंट आता ओपन होतं का पुढच्या पिरियड मध्ये नाही हे परमनंटली काय केले जाणार आहेत Close केलं. क्लोज केले जाणार. हा. अँड द बॅलन्स शीट इज टू बी प्रिपेअर्ड इफ द बॅलन्स शीट बघा आणि बॅलन्स शीट तयार केली जाते if the balance sheet last drawn and the date of dissolution is different the date of dissolution on fresh balance sheet is to be prepared. म्हणजे याचा अर्थ काय आहे मी हे वाक्याचा अर्थ सांगतो इथपर्यंतचा यांनी दिले ना त्यांनी if the balance sheet of drawn and the date of dissolution different the date of dissolution on fresh balance sheet is to be prepared for closing books of partnership firm. याचा अर्थ काय होतो की आपलं वर्ष संपलंय 31/3/2019 या तारखेला. या तारखेची आपल्याला बॅलन्स शीट दिलेली असते बरोबर हो सर. बरोबर आहे. आणि काय काय झालं की त्यांनी आता व्यवसाय पुढे सुरू ठेवलेला आहे आणि 1 ऑक्टोबर 2006 ला 2019 ला त्यांनी असं ठरवलं की आता आपण या तारखेला व्यवसाय बंद करायचा. म्हणजे वर्ष पूर्ण संपलेलं होतं का नाही. 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 तर मग काय करावं लागेल जी आपली लास्ट बॅलन्स शीट आहे लास्ट बघा त्यांनी सांगितले या ठिकाणी इफ द बॅलन्स शीट लास्ट ड्रॉन म्हणजे लास्टची जी ड्रॉ तयार केलेली होती अँड द डेट ऑफ डिझोल्युशन आणि डिझोल्युशन काय आहे डिफर्स म्हणजे काय आहे वेगळी आहे. त्यासाठी त्यांनी बघा ऑन द डेट ऑफ डिझोल्युशन म्हणजे जी डिझोल्युशनची डेट असेल वन फ्रेश बॅलन्स शीट इज टू बी प्रिपेअर. एक फ्रेश म्हणजे नवीन बॅलन्स शीट तयार करावी लागते. म्हणजे कोणत्या तारखेची आता इथं व्यवसाय बंद होणार आहे तर 1/10/2019 ही जी डिझोल्युशनची डेट त्याला न्यू बॅलन्स शीट तयार करावी लागते. पण ही कन्सेप्ट आपल्याला शिकायला नाही. आपल्याला इथंच ते सांगतात की इथं बॅलन्स शीट आहे आणि इथंच त्यांनी व्यवसाय बंद केलेला आहे. त्यामुळे आपल्याला ऍडव्हान्स मध्ये शिकायला नाहीये. फक्त एवढंच फक्त आपल्याला लक्षात असावं की असं सुद्धा होऊ शकतं. अशी बॅलन्स शीट बनवावी
लागते आणि ही बॅलन्स शीट बनवल्यानंतर मग आपण सगळे अकाउंट काय करणार, क्लोज करणार. कळलं ना मला काय सांगायचं होतं ते? हो सर. ओके. त्यांनी म्हटलेलं आहे इफ द डेट ऑफ डिझोल्युशन अँड द डेट ऑफ बॅलन्स शीट रिमेन द सेम. म्हणजे काही वेळेस काय होऊ शकतं, ही बॅलन्स शीटची आपली क्लोजिंगची डेट आहे आणि याच तारखेला डिझोल्युशन करायचं ठरवलं, म्हणजे फर्म बंद करायचं ठरवलं. म्हणजेच काय, डिझोल्युशनची डेट आणि बॅलन्स शीटची डेट इज रिमेन सेम, वन शुड नॉट प्रिपेअर अ रिवाइज बॅलन्स शीट. अशा वेळेस आपल्याला रिवाइज बॅलन्स शीट बनवावी लागत नाही. द प्रोसिजर ऑफ सिंपल डिझोल्युशन, म्हणजे आता जी सिंपल डिझोल्युशनची जी प्रोसिजर आहे ती काही स्टेजेस मध्ये डिवाइड केलेली आहे आणि त्या स्टेजेस कोणत्या आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली म्हणजे ट्रान्सफरन्स स्टेज. ट्रान्सफरन्स स्टेज मध्ये काय केलं जातं, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं काय केलं जातं, कोण सांगू शकतंय? पहिल्या स्टेजला सगळ्या ऍसेट ज्या दिलेल्या आहेत बॅलन्स शीटला त्या रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे लिहिल्या जातात, डेबिट साइडला. क्रेडिट साईडला डेबिट आणि साइडला. आणि सगळ्या लॅबिलिटी कुठे लिहिल्या जातात, क्रेडिट क्रेडिट साईडला. साइडला. क्रेडिट साइडला लिहिल्या जातात. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले. बघा काय सांगितलंय पहा, या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो मी. पहा, अंडर धिस स्टेज क्लोजिंग बॅलन्स शीट, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटला ऑल असेट, सगळ्या असेट, मग कोणत्या असेट सोडून त्यांनी सांगितले, ह्याला सगळ्यांनी डबल अंडरलाईन करा, हे सगळं पाठच ठेवा तुम्ही. ह्या ज्या असेट आहेत ना, ह्या असेट सोडून बाकी असेट, बघा मी अंडरलाईन करतोय तिथपर्यंतच्या, आणि त्यांना मी गोल सुद्धा करून ठेवन. बघा कॅश सोडून, एक्सपेक्ट म्हणजे काय, सोडू ना, ऑल असेट, पण काय सोडायचंय, काय वगळायचंय, कॅश वगळायची, बँकचा बॅलन्स वगळायचा, तो एक घ्यायचा नाही, बरोबर. फिक्टिशियस असेट, फिक्टिशियस असेट म्हणजे आभासी. फिक्टिशियस म्हणजे काय, आभासी. ते आपले असेट नाहीत पण असं दाखवलं जातं की ते आपले असेट आहेत, त्याला फिक्स्ड असेट म्हणतात. याच्यामध्ये फॉर्मेशन एक्सपेन्सेस, यालाच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, हे जे आयटम असतील ना बॅलन्स शीटच्या असेटला, हे आयटम आपण ट्रान्सफरिंग स्टेज मध्ये घेणार का रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, नाही घेणार. नाही घेणार. कळतंय का, नाही. ह्याला थोडस पाठ करून ठेवा, हे घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. अँड ऑल लॅबिलिटी, आणि सगळ्या लॅबिलिटी फक्त एक्सेप्ट काय, पार्टनरचं कॅपिटल, कॅपिटल घ्यायचं नाही, कॅपिटल एक घ्यायचं नाही. त्याच्यानंतर पार्टनरचं लोन घ्यायचं नाही. आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, मग अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट मध्ये रिझर्व फंड असेल, जनरल रिझर्व असेल, प्रॉफिट अँड लॉस असेल, हे घ्यायचं नाही, म्हणजे ओनर लॅबिलिटी घ्यायच्या नाहीत. ह्या सगळ्या सोडून बाकीच्या सगळ्या लॅबिलिटी आर ट्रान्सफर टू, कुठं ट्रान्सफर करतो आपण, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. डेबिट साइडला. बघा लॅबिलिटी कुठं, क्रेडिट साइडला. ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ऍट दिअर बुक व्हॅल्यू और बॅलन्स शीट व्हॅल्यू, म्हणजे हा कुठं ट्रान्सफर करायच्या, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, लॅबिलिटी. आणि असेट कुठं, डेबिट साइडला. डेबिटला. असेट कुठं, डेबिटला. डेबिटला पण कोणत्या व्हॅल्यूला ट्रान्सफर करणार, बॅलन्स शीट व्हॅल्यू, किंवा त्याला आपण काय म्हणणार, बुक व्हॅल्यू. बुक लक्षात व्हॅल्यू. राहू द्या, हा IMP क्वेश्चन येईल तुम्हाला कदाचित, म्हणजे जर फिल इन द ब्लँक्स वगैरेला हे अशा पद्धतीचं विचारलं जातं. ऑल असेट आर ट्रान्सफर ऑन द डेबिट साइड, सगळे असेट कुठं ट्रान्सफर करतो, डेबिटला. अँड ऑल लॅबिलिटी आर ट्रान्सफर टू कुठं, क्रेडिट साइड. क्रेडिट साईड. क्रेडिट साइड. मग याची जनरल एंट्री काय होईल, जर असेट ट्रान्सफर केल्या कुठं, रिअलायझेशनच्या डेबिटला, मग रिअलायझेशनला काय द्यावं लागेल जनरल एंट्री मध्ये, डेबिट. 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 व्हेरी गुड. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट, ऑल असेट म्हणजे सगळ्या असेटची नावं लिहावी लागतील, बरोबर ना. हो. हो. ओके. आणि जर लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या तर आपल्या ज्या लॅबिलिटी आहेत, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, हे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहे.
म्हणून त्यांना डेबिट द्यावं लागणार आणि रिअलायझेशनला काय द्यावं लागणार आपल्याला? क्रेडिट. क्रेडिट. म्हणून लॅबिलिटी ट्रान्सफरची एंट्री काय होईल बघा, असेट ट्रान्सफरची काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मशिनरी, टू बिल्डिंग, टू फर्निचर, टू स्टॉक, टू डेटर्स अशी होईल. त्यामुळे त्यांनी सगळे असेट म्हटले आणि इंडिव्हिज्युअली असेटचं नाव लिहा असं सांगितले त्यांनी कंसात. आणि ऑल लॅबिलिटीच्या वेळेस ट्रान्सफर करू त्यावेळेस सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर लोन अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू काय? रिअलायझेशन अकाउंट. आणि नॅरेशन लिहायचं बिंग ट्रान्सफर ऑल लॅबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. एवढंच नॅरेशन आहे. एवढंच मला तुम्हाला फक्त पहिली जी स्टेज होती ती कोणती होती स्टेज? ट्रान्सपरंट स्टेज. पहिल्या स्टेज ट्रान्सफर स्टेज होती, बरोबर ना? हो. हा. तर या ट्रान्सफर स्टेज मध्ये आपण शेवटी सांगा पहिल्यांदा काय ट्रान्सफर करणार? Assets. कुठे ट्रान्सफर करणार? रेव्होल्युशनच्या डेबिटला असेट आणि लायबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला. मी बघा 3 प्रश्न विचारणार तुम्हाला. 3 प्रश्न विचारणार मी तुम्हाला नेहमी. पहिल्यांदा म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये असेट ट्रान्सफर करणार, बरोबर? कुठे ट्रान्सफर करणार असेट? असेट कुठे ट्रान्सफर? रिअलायझेशनच्या डेबिटला. आणि लॅबिलिटी कुठे ट्रान्सफर करणार? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बरोबर. असेट ट्रान्सफर करणार, लॅबिलिटी ट्रान्सफर. पहिला प्रश्न काय ट्रान्सफर करायचं? असेट आणि लॅबिलिटी. कुठे ट्रान्सफर करणार असेट? रिअलायझेशनच्या डेबिटला. आणि लॅबिलिटी रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बघा रिअलायझेशनच्या क्रेडिटला. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे. पहिली स्टेप कशाची रिलेटेड आहे? 3 प्रश्न. पहिला म्हणजे ट्रान्सफर करायचं. काय ट्रान्सफर करायचं? प्रश्नाचं उत्तर असेट आणि लॅबिलिटी, बरोबर. दुसरा प्रश्न कुठं ट्रान्सफर करायचं? असेट कुठं ट्रान्सफर करणार? डेबिटला आणि लायबिलिटी क्रेडिटला. असेट डेबिटला, लॅबिलिटी क्रेडिटला. तिसरा प्रश्न कोणत्या व्हॅल्यूला ट्रान्सफर करायचं? कोणत्या व्हॅल्यूला ट्रान्सफर करणार? बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू किंवा बॅलन्स शीट व्हॅल्यू. व्हॅल्यू, बरोबर. आणि जर तुम्हाला वाटलं चौथा प्रश्न विचारायचा आहे तर जनरल एंट्री, असेट ट्रान्सफरची जनरल एंट्री. Valuation account debit to डेबिट set टू up. ऑल असेट. बरोबर. Account रिअलायझेशन debit to अकाउंट all डेबिट asset. टू ऑल असेट. आणि लॅबिलिटी ट्रान्सफरची ऑल लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, चला हो, आज सर. थांबायचं का आपण? हो सर. ओके, चला बाय सर्वांना. गुड नाईट. सर उद्या क्लास आहे का? उद्या तुमच्या वह्या पुस्तकं पुजायचे आहेत का? सुट्टी उद्या.